ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। भ्रष्टाचार करण्यासाठी तहहयात स्वयंघोषित अध्यक्ष विजय गुलाब पाटील याने धुळे जिल्ह्यातील शिक्षण प्रसारक मंडळ मोहाडी प्र डांगरी या संस्थेत बोगस शिक्षक भरती तर केलीच, सोबत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची शिष्यवृत्ती खाऊन गेला। महेंद्र गुलाबराव पाटील, माधुरी दगाजी बेहेरे, रोहिणी साहेबराव साळुंखे, सनद विलास खेरणार, ज्ञानेश्वर यशवंत सूर्यवंशी हे शिक्षक बेकायदा भरती केलेले आहेत। स्वतःच्या भावाला मुख्याध्यापक केले असून या शाळेत 5वी ते 12वी पर्यंत वर्ग आहेत। या 7 वर्गात विद्यार्थी फक्त 40, कर्मचारी 14 अशी परिस्थिती आहे। पटसंख्या कमी असूनही कर्मचारी बेकायदा आहेत। अध्यक्ष विजय पाटीलवर गुन्हाही दाखल झाला आहे। तोडीपाणी फेम हरामखोर शिक्षण अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत। बोगस शालार्थ आयडी उघडकीस आले आहे, तरीही कार्यवाही होत नाही। विजय पाटीलवर 420चा गुन्हा दाखल आहे। धर्मदाय आयुक्ताकडे चेंज रिपोर्ट मान्य नाही। विद्यार्थी फक्त 40, तरीही शिक्षण खाते कार्यवाही करीत नाही। यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने शासनाकडे गंभीर तक्रारी केल्या आहेत। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी शासनाने तात्काळ गुन्हा दाखल करावा, यासाठी गृह मंत्रालयात तक्रारी दाखल केल्या आहेत। या संस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट करावे अशीही मागणी करण्यात आली आहे। तोडीपाणी करून तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे धुळे शिक्षण अधिकारी, उपसंचालक यांनाही आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या अधिकाऱ्यांनी मोठी तोडीपाणी केली असल्याने लाचलुचपत खात्याकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे।